नमस्कार, मी तुमचा सिद्धू. स्वागत आहे तुमचं आपल्या डेट ऑफ मिनी ब्लॉगमध्ये. बाप्पाच्या आगमनाला मी गेलो होतो यशच्या घरी, कारण की दरवर्षी मी गावी असतो. तर बाप्पाची जोरदार गर्जना करून आपण निघालो बाप्पाला घ्यायला. यशचे पप्पा, मी आणि कबीर एका गाडीत होतो आणि यश पुढच्या गाडीत बसलेला. तर जाता आज कबीर ड्राईव्ह करत होता आणि हे आज खूप वर्षांनी रथ दिसलं, कसं काय माहीत नाही. बाप्पाचे आगमन दिसत होते आणि जिथे आम्ही बाप्पा घ्यायला गेलो तिथे बाप्पाच्या खूप सारे भव्य दिव्य मूर्त्या होत्या. एवढ्या सगळ्या मूर्त्या बघून तर मन प्रसन्न झालं. पण आपला बाप्पा कुठल्याही रूपात दिसला तरी बाप्पाच्या रूपातच गोड वाटतो, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाप्पाला ओवाळून त्याची पूजा करून आम्ही निघालो बाप्पाला घेऊन. थाटामाटात एकदम ढोल ताशाच्या गजरात आम्ही त्यांना घेऊन निघालो. बाप्पाची मूर्ती गाडीत ठेवली आणि निघालो आम्ही घरच्या दिशेने. घरी पोचताच यशच्या मित्राने आणि त्यांनी बाप्पाची मूर्ती बाहेर काढली आणि बाप्पाचा फेस रिव्हील झालं. बाप्पाची मूर्ती वेगळ्याच लेवलला दिसत होती, माहित नाही का. यशच्या मम्मीने बाप्पाची पूजा केली आणि आम्ही वाजत गाजत नाचत गाजत बाप्पाला घरी घेऊन गेलो. घरी नेताच बाप्पाला थोडं सजवण्यात आलं. यशनी बाप्पांना दागिने वगैरे घातले आणि बाप्पाचा एकदम लुकच चेंज झाला, माहित नाही कसं काय. बट बाप्पा एकदम सुंदर वाटायला लागले. आणि मग पूजा करून आम्ही आरती वगैरे केली आणि यशच्या पप्पाने आणि यशनी बाप्पाचं आगमन केलं. मी दोघांना बाय करून निघालो, बिकॉज आपल्याला जायचं होतं मनीषाच्या घरी. जाता जाता मला ही रस्त्यात भांडणं दिसली. बाप्पाच्या दिवशी पण लोक भांडणं करतात. तर मी तसंच घरी पोचतात मला मम्मीने मोदक दिले हातात आणि माऊ बघा कपाटात चढून बसली होती. तर यशला मी ते मोदक दिले. यशने लोकांना असे दाखवत दाखवत खाल्ले. तर माऊला आपण रेडी केलं आजच्या सणाच्या दिवशी आणि निघालो आपण सगळ्यांना घेऊन मनीषाच्या घरी जायला. बाप्पाची जोरदार परत गर्जना करून आम्ही निघालो आणि ओलासाठी वाट बघत होतो. तर यश बोलले, बघ गांधीजी सारखे दिसतात. तर यश हसायला लागला. ओला आली, आम्ही ओलात बसलो. तर जाता जाता मम्मीला हाय केलं आणि आपण पोचलो कल्याणला. जाता ती मूर्ती दिसली का म्हणून सांगा कुठली, आणि बाप्पाची मूर्ती बघा. आम्ही पोचलो मनीषाच्या घरी, पाया वगैरे पडलो आणि तिथून आपण निघालो परत घरी यायला. तर हा व्लॉग मी इथंच एंड करतोय. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.